अविनाश हा स्वभावाने शांत, जबाबदार आणि कुटुंबावर जीवापाड प्रेम करणारा मुलगा होता. शहरात त्याची चांगली नोकरी होती, तर गावाकडे आईवडिलांसोबत भरपूर बागायती शेती होती. लहानपणापासूनच त्यानं आईवडिलांचे कष्ट पाहिले होते आणि म्हणूनच त्याच्या मनात एक गोष्ट कायमची कोरली गेली होती. आईवडील म्हणजेच देव. त्यांच्या मेहनतीमुळेच तो इथपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे त्यांची काळजी घेणं ही त्याची जबाबदारी नव्हती, तर त्याचं कर्तव्य होतं. असं सरळ आणि स्थिर आयुष्य चालू असताना त्याच्या आयुष्यात रोहिणी आली. शहरात काम करताना दोघांची ओळख झाली. हळूहळू बोलणं वाढलं, मैत्री झाली आणि नकळत ते प्रेमात पडले. रोहिणी सुंदर होती, बोलकी होती आणि सुरुवातीला खूप समजूतदार वाटायची. अविनाशला वाटलं की हीच त्याच्या आयुष्याची योग्य साथीदार आहे. दोघांनी घरच्यांच्या संमतीनं लग्न केलं आणि नव्या आयुष्याची सुरुवात केली. लग्नानंतरचे पहिले 5-6 वर्ष अगदी स्वप्नासारखे गेले. सुट्टी मिळाली की दोघंही गावाला जायचे. रोहिणी सासूला मदत करायची, घरात सगळ्यांची काळजी घ्यायची. सासूही तिला मुलीसारखं प्रेम द्यायची. अविनाशच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर समाधान दिसायचं. आपल्या मुलाला चांगली बायको मिळाली. शहरातही त्यांचा संसार सुरळीत चालू होता. दोघं मिळून कामं करायचे, फिरायला जायचे, मुलं झाली आणि घरात आनंदाचं वातावरण होतं. सगळं काही परफेक्ट वाटत होतं. पण हळूहळू अगदी नकळत काही बदल सुरू झाले. रोहिणीला एक गोष्ट खटकायला लागली. अविनाशचं त्याच्या आईवडिलांवर असलेलं अतूट प्रेम. तो आठवड्यातून एकदा तरी गावाला जायचा, रोज फोन करून विचारपूस करायचा. त्यांना काय हवंय काय नाही याची सतत काळजी घ्यायचा. सुरुवातीला हे सगळं तिनं समजून घेतलं, पण नंतर तिच्या मनात एक छोटासा प्रश्न निर्माण झाला की तो माझी जास्त काळजी घेतो की त्यांची. हा छोटासा विचार हळूहळू मोठा होत गेला. त्यात भर पडली ती तिच्या वडिलांमुळे. रोहिणी तिच्या वडिलांच्या खूप जवळची होती. घरातली प्रत्येक छोटी गोष्ट ती त्यांना सांगायची. आज अविनाश गावाला गेला, आज पुन्हा आईसाठी पैसे पाठवले, शेती अजून त्याच्या नावावर नाही, अशा छोट्या छोट्या गोष्टी ती सांगत राहिली. सुरुवातीला तिचे वडील फक्त ऐकत होते, पण एक दिवस त्यांनी विचारलं, तुला यात काय मिळतंय? त्या एका प्रश्नानं रोहिणी गोंधळली. काय म्हणजे? ती म्हणाली. तेव्हा त्यांनी शांतपणे पण ठाम आवाजात सांगितलं, तो त्याच्या आईवडिलांसाठी इतकं करतो, पण तुझ्यासाठी काय करतो? त्या एका वाक्यानं तिच्या मनात आधीपासूनच असलेल्या शंकेला दिशा मिळाली. हळूहळू तिच्या वडिलांचे बोलणं बदलायला लागलं. लवकरच मूल होऊ दे, तुमचा संसार आधी मजबूत कर, जास्त त्याच्या आईवडिलांमध्ये गुंतू नको, असे सल्ले ती मनावर घेऊ लागली. काही वर्षातच त्यांना 2 मुलं झाली. घरात आनंद होता, पण रोहिणीच्या मनात अस्वस्थता वाढत चालली होती. गावी गेलं की काम करावं लागतं, शेती अजून त्यांच्या नावावर नाही, नवरा सतत आईवडिलांसाठी धावत असतो. या सगळ्या गोष्टी तिच्या मनात घर करून बसल्या. एक दिवस तिनं सरळ अविनाशला विचारलं, तुला तुझं हे घर, आपला हा संसार जास्त महत्त्वाचा आहे की तुझे आईवडील? अविनाश थोडा थबकला, पण शांतपणे म्हणाला, दोघंही माझंच आहेत. ती पुन्हा विचारते, पण प्रायोरिटी कोण? काही क्षण शांत राहून तो म्हणाला, मी त्यांच्या पोटी जन्मलोय रोहिणी, त्यांची जबाबदारी ही माझीच आहे. त्या उत्तराने रोहिणीच्या मनात काहीतरी तुटलं. तिला वाटलं की ती दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्या दिवसानंतर तिचं वागणं हळूहळू बदलायला लागलं. ती अविनाशला गावाला जाण्यावरून टोमणे मारू लागली, त्याच्या आईवडिलांबद्दल तक्रारी करू लागली आणि प्रत्येक वेळी फोनवर तिच्या वडिलांना सगळं काही सांगू लागली. एका संध्याकाळी अविनाश कामावरून थकून घरी आला. मुलं खेळत होती, पण घरात एक विचित्र शांतता होती. रोहिणी त्याच्याकडे न पाहतच म्हणाली, मला एक गोष्ट सांगायची आहे. अविनाश शांतपणे म्हणाला, काय झालं? ती सरळ म्हणाली, आतापासून तू वारंवार गावाला जाणार नाहीस आणि पैसेही इतके पाठवायचे नाहीत. आपला संसार आधी बघ, मुलं झालीत आता. त्या क्षणी पहिल्यांदाच अविनाशच्या डोळ्यात वेदना दिसली. तो हळू आवाजात म्हणाला, रोहिणी, ते माझे आईवडील आहेत. ती रागाने म्हणाली, माझं काही नाही का? त्या रात्री त्यांच्या आयुष्यातील पहिलंच मोठं भांडण झालं. त्या भांडणासोबत त्यांच्या नात्यात संशय, अहंकार आणि बाहेरून आलेल्या शब्दांनी जागा घेतली. त्या पहिल्या मोठ्या भांडणानंतर घरातली शांतता परत आली खरी, पण ती आधीसारखीच नव्हती. ती शांतता आता प्रेमाची नव्हती, तर दडपणाची होती. अविनाश आणि रोहिणी एकाच घरात राहत होते, पण त्यांच्या मनात एक अदृश्य भिंत उभी राहिली होती. अविनाशनं त्या दिवशीच ठरवलं होतं, घरात भांडण नको, मुलांसाठी सगळं सहन करायचं. तो नेहमीप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करत होता. मुलांबरोबर खेळायचा, ऑफिसचं काम करायचा, वेळ मिळाला की गावाकडे फोन करायचा. पण आता तो प्रत्येक गोष्ट जपून करत होता, कारण त्याला माहिती होतं छोट्या गोष्टींवरूनही वाद होऊ शकतो. रोहिणी मात्र पूर्णपणे बदलायला लागली होती. तिच्या बोलण्यात कटुता आली होती. आधीसारखं हसणं, काळजी घेणं सगळं कमी झालं होतं. ती आता प्रत्येक गोष्ट मोजून पाहू लागली होती. अविनाश किती वेळ माझ्यासोबत घालवतो आणि किती वेळ आईवडिलांसाठी देतो. दरम्यान तिच्या वडिलांचा हस्तक्षेप वाढतच चालला होता. आता ते फक्त सल्ला देत नव्हते, तर थेट दिशा
देत होते. रोज फोनवर तेच प्रश्न. आज तो गावाला गेला का? पैसे पाठवलेत का? आणि पाठवले तर किती? तुझं काही ऐकतो का? आणि प्रत्येक उत्तरानंतर एक नवीन शंका, एक नवीन आग तिच्या मनात पेटवली जात होती. एक दिवस तिच्या वडिलांनी थेट सांगितलं, तू जरा कडक हो, नाहीतर आयुष्यभर असंच चालणार. त्याला कळायला हवं की तुझंही महत्त्व आहे. त्या दिवसानंतर रोहिणीचा स्वभाव अजून कठोर झाला. अविनाश जेव्हा गावाला जायचं म्हणायचा तेव्हा ती मुद्दाम भांडण काढायची. तुला माझी काहीच काळजी नाही, फक्त आईवडील दिसतात तुला, ती मोठ्यानं ओरडायची. मुलं घाबरून शांत बसायची. अविनाश काही बोलायचा नाही, फक्त शांतपणे घराबाहेर पडायचा किंवा कधीकधी जाणंच रद्द करायचा. पण मनातून तो तुटत चालला होता. गावाकडे आईवडील त्याची वाट बघायचे. फोनवर आई विचारायची की बाळा सगळं ठीक आहे ना? आणि तो हसत उत्तर द्यायचा की हो आई, सगळं छान आहे. पण त्या हसण्यातला खोटेपणा फक्त त्यालाच जाणवत होता. दरम्यान एक मोठा बदल झाला. अविनाशनं शहरात एक मोठं घर घेण्याचा निर्णय घेतला. त्याला वाटलं मोठं घर असेल, सगळ्यांना जागा मिळेल, आई बाबाच इथे येऊन राहतील, कदाचित रोहिणीही खुश होईल. त्यानं कर्ज काढलं, सगळ्या सेव्हिंग्स वापरल्या आणि एक छान फ्लॅट घेतला. घरात शिफ्ट झाल्यावर काही दिवस सगळं ठीक वाटलं. रोहिणी आनंदी दिसत होती. नवीन घर, नवीन सुरुवात, सगळं ठीक होईल असं वाटत होतं. पण तो आनंद जास्त काळ टिकला नाही. एक दिवस रात्री रोहिणीनं शांतपणे विचारलं, हे घर कुणाच्या नावावर आहे? अविनाश थोडा आश्चर्यचकित झाला. आपल्या दोघांच्या नावावर आहे, तो म्हणाला. ती काही बोलली नाही, पण दुसऱ्याच दिवशी तिच्या वडिलांचा फोन आला. ऐक, घर पूर्णपणे तुझ्या नावावर करून घे आणि शेतीही माझ्या नावावर कर म्हणावं. उद्या काही झालं तर. मुलांचा भविष्याचा प्रश्न, त्यांनी स्पष्ट सांगितलं. त्या दिवसानंतर रोहिणीच्या वागण्यात पुन्हा बदल झाला. ती सतत त्या विषयावर बोलू लागली. हे नवं घर माझ्या नावावर कर, शेतीही आपल्या नावावर करून घे, ती आग्रह धरू लागली. अविनाश शांतपणे समजावून सांगायचा, रोहिणी हे सगळं आपल्या दोघांचंच आहे, विश्वास ठेव. पण तिच्या मनात आता विश्वास उरला नव्हता. तिला वाटत होतं तो मला फसवत आहे. हळूहळू घरातलं वातावरण विषारी होत गेलं. रोज काही ना काही कारणांवरून वाद व्हायचे. मुलं आता मोठी होत होती, त्यांनाही सगळं समजत होतं. ते आईला समजवायचे, आई बाबा काही चुकीचं करत नाहीत, पण ती कुणाचंही ऐकायला तयार नव्हती. तिच्या आईनंही तिला खूप वेळा समजावलं, बाळा संसार असा तोडू नकोस, अविनाश चांगला आहे. पण रोहिणीवर फक्त तिच्या वडिलांचाच प्रभाव होता. ते म्हणतील तेच तिला बरोबर वाटायचं. एक दिवस परिस्थिती आणखीनच बिघडली. अविनाश गावावरून परत आला होता. त्यानं आईवडिलांसाठी काही वस्तू घेतल्या होत्या. ते पाहून रोहिणीचा राग अनावर झाला. पुन्हा पैसे खर्च केलेस ना तिकडे, ती जोरात ओरडली. अविनाश शांतपणे म्हणाला, त्यांना गरज होती, पण ती थांबली नाही. तुला कधीच माझी गरज वाटली नाही, ती ओरडत राहिली. त्या दिवशी पहिल्यांदाच अविनाशचा संयम तुटला. तो थोडा कठोर आवाजात म्हणाला, पुरे झालं रोहिणी, तू प्रत्येक गोष्ट वाईट का पाहतेस? घरात काही क्षण पूर्ण शांतता पसरली. मुलं घाबरून एकमेकांकडे पाहत होती. रोहिणीच्या डोळ्यांत राग आणि अहंकार स्पष्ट दिसत होता. ती म्हणाली, ठीक आहे, आता बघ तू. आणि ती खोलीत जाऊन दरवाजा आपटून घेतला. त्या रात्री कुणीही नीट झोपलं नाही. अविनाश हॉलमध्ये बसून विचार करत होता की कुठे चुकलो मी. त्याच्या डोळ्यांत पाणी आलं. त्याने इतक्या वर्षात कधीच तिच्यावर हात उचलला नव्हता, कधी चुकीचं वागला नव्हता. तरीही आज तो आरोपीसारखा उभा होता. दुसऱ्या बाजूला रोहिणी फोनवर तिच्या वडिलांशी बोलत होती की मी आता सहन करणार नाही, ती रडत म्हणाली. आणि त्या रडण्यामागे सत्यापेक्षा जास्त राग आणि हट्ट होता. त्या रात्रीनंतर त्यांच्या नात्यातला उरलेला विश्वासही संपायला लागला. आता हा फक्त नवरा बायकोचाच वाद नव्हता, हा दोन विचारांचा, दोन कुटुंबांचा संघर्ष बनत चालला होता. एकेकाळी हसण्यानं भरलेलं ते घर आता शांत, थंड आणि तणावाने भरलेलं झालं होतं. अविनाश आणि रोहिणी दोघंही आपापल्या जगात हरवले होते. बोलणं कमी झालं होतं आणि जेव्हा बोलणं व्हायचं तेव्हा ते फक्त वादासाठीच असायचं. दिवस पुढे सरकत होते, पण नातं मागे जात होतं. रोहिणी आता प्रत्येक गोष्टीत संशय घेऊ लागली होती. अविनाश उशिरा घरी आला की प्रश्नांचा भडीमार व्हायचा. कुठे होतास, कोणासोबत होतास, खरं सांग. तिच्या आवाजात विश्वास नव्हता, फक्त शंका आणि राग होता. अविनाश सुरुवातीला शांतपणे उत्तर द्यायचा, समजावून सांगायचा, पण प्रत्येक वेळी तोच प्रश्न, तोच अविश्वास. हळूहळू त्यालाही थकवा यायला लागला होता. तो फक्त म्हणायचा, ऑफिसमध्ये होतो रोहिणी, पण तिच्यासाठी ते उत्तर पुरेसं नव्हतं. दरम्यान तिच्या वडिलांचा प्रभाव आता पूर्णपणे तिच्या विचारांवर बसला होता. ते रोज तिला सांगायचे, तो तुझ्यापासून काहीतरी लपवतोय, त्याच्यावर लक्ष ठेव. अशा लोकांवर विश्वास ठेवायचा नसतो. आणि रोहिणी त्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवत होती. एक दिवस तिच्या मनात एक धोकादायक विचार आला, खरंच अविनाशचं कुणासोबत काही चालू असेल का? त्या विचाराने तिच्या मनात भीती नव्हती, उलट एक राग होता, एक हट्ट होता. जर तो चुकीचा असेल तर मी त्याला सोडणार नाही.
त्या दिवसानंतर ती अविनाशवर लक्ष ठेवू लागली. त्याचा फोन सतत तपासणं, त्याच्या मागे चौकशी करणं, ऑफिसमध्ये कोण आहे ते विचारणं, हे सगळं तिच्यासाठी नॉर्मल झालं. अविनाशला हे सगळं जाणवत होतं, पण तो शांत होता. त्याला वाटत होतं कधीतरी तिला समजेल, पण तो चुकीचा ठरत होता. एक दिवस छोट्याशा कारणावरून पुन्हा मोठं भांडण झालं. अविनाश ऑफिसमधून उशिरा आला होता. ट्रॅफिकमुळे तो अडकला होता, पण रोहिणीला ते मान्य नव्हतं. खोटं बोलू नकोस, ती जोरात ओरडली. मी खोटं का बोलेन, अविनाश शांतपणे म्हणाला. कारण तुझं कुणासोबत काहीतरी चालू आहे, ती थेटच बोलली. त्या शब्दांनी अविनाशच्या पायाखालची जमीनच सरकली. तो काही क्षण काहीच बोलू शकला नाही. त्याच्या डोळ्यात दुःख, राग आणि अपमान एकाच वेळी दिसत होता. तुला काय बोलतेस याची जाणीव आहे का, तो हळू पण ठाम आवाजात तिला म्हणाला. हो, आणि मला सगळंच कळतंय, ती हट्टानेच म्हणाली. त्या क्षणी त्यांच्या नात्यातला शेवटचा धागा तुटला. त्या रात्री रोहिणीनं एक मोठा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी अविनाश ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता. तेवढ्यातच रोहिणीनं शांतपणे त्याला सांगितलं की मी माहेरी चालले. अविनाश थबकला. काय आणि का? मला या घरात राहायचं नाही, ती थंड आवाजात म्हणाली. रोहिणी शांत बस, आपण बोलूया. तो समजावण्याचा प्रयत्न करत होता, पण ती ऐकायला तयारच नव्हती. तिनं बॅग घेतली, मुलांकडे एक कटाक्ष टाकला आणि दारातून बाहेर पडली. मुलं रडत होती. आई जाऊ नकोस, पण तिने मागे वळूनही पाहिलं नाही. त्या क्षणी अविनाश पूर्णपणे एकटा पडला. काही दिवस गेले. घरात फक्त शांतता आणि मुलांच्या डोळ्यांतला प्रश्नच उरला होता. आई परत येईल का? अविनाशने अनेक वेळा रोहिणीला फोन केला, पण ती बोलत नव्हती. शेवटी एक दिवस त्याला कोर्टातून एक नोटीस आली. त्या नोटीसमध्ये जे लिहिलं होतं ते वाचून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. पतीचे अनैतिक संबंध आहेत, शारीरिक आणि मानसिक त्रास देतो, घटस्फोट हवा, तसेच पोटगी आणि मालमत्तेचा हिस्सा हवा. अविनाश काही क्षण स्तब्ध उभा राहिला. त्याच्या हातातून कागद खाली पडला. मी आणि हे आरोप. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. ज्यानं आयुष्यभर कुणाचं वाईट केलं नव्हतं, ज्यानं कधी आवाजही चढवला नव्हता, आज तोच माणूस आरोपी बनला होता. मुलांनी ते कागद उचलले. त्यांनी वाचलं आणि त्यांना सगळं समजलं. मोठा मुलगा रागानेच म्हणाला, बाबा हे सगळं खोटं आहे ना? अविनाश काहीच बोलू शकला नाही. त्याने फक्त मुलांना मिठी मारली. लहान मुलगा रडत म्हणाला, आपण आईकडे जाऊया का? अविनाशनं डोळे पुसले आणि हळू आवाजात म्हणाला, ती स्वतः परत आली तरच. त्या रात्री त्या घरात कुणीही झोपलं नाही. एका बाजूला बाप जो अन्याय सहन करत होता, दुसऱ्या बाजूला मुलं ज्यांना आई बाबा दोघंही हवे होते. कोर्टाची नोटीस आल्यापासून अविनाशचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. रोजचं ऑफिस, मुलांची जबाबदारी आणि आता त्यात कोर्टाचे फेरे, सगळं काही एकाच वेळी त्याच्या खांद्यावर आलं होतं. पण सगळ्यात जास्त वेदना त्याला एका गोष्टीची होती, ज्यावर त्यानं सर्वात जास्त प्रेम केलं, तीच आज त्याच्यावर खोटे आरोप करत होती. पहिल्या हिअरिंगचा दिवस आला. कोर्टात पाऊल टाकताना अविनाशच्या मनात अनेक प्रश्न होते. मी काय चूक केली? हे सगळं इथपर्यंत कसं आलं? त्याच्या मनात गोंधळ होता, पण चेहऱ्यावर शांतपणा होता. कारण त्याला माहिती होतं, आता भावना नाही तर सत्य बोलायचं आहे. दुसऱ्या बाजूला रोहिणी उभी होती. तिच्यासोबत तिचे वडील होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र आत्मविश्वास होता, जणू काही ते आधीच जिंकले आहेत. रोहिणीच्या डोळ्यात मात्र हट्ट होता, राग होता, पण कुठेतरी खोलवर एक अस्वस्थताही होती, जी ती लपवण्याचा प्रयत्न करत होती. केस सुरू झाली. रोहिणीच्या वकिलाने जोरातच आरोप मांडले. माझ्या क्लायंटला सतत त्रास दिला गेला, मानसिक आणि शारीरिक. तिच्या पतीचे दुसऱ्या स्त्रीसोबत अनैतिक संबंध आहेत, त्यामुळे तिला घटस्फोट हवा आहे, तसेच पोटगी आणि मालमत्तेचा योग्य हिस्सा हवा आहे. कोर्टात एक क्षण शांतता पसरली. अविनाश त्या प्रत्येक शब्दाकडे ऐकत होता. प्रत्येक आरोप त्याच्या मनावर घाव घालत होता, पण तो शांत होता, कारण त्याला माहिती होतं सत्य ओरडत नाही, ते फक्त उभं राहतं. त्याचा वकील पुढे आला. त्यानं शांतपणे सांगितलं, माननीय न्यायाधीश महोदय, हे सर्व आरोप पूर्णपणे खोटे आहेत. माझा क्लायंट एक जबाबदार पती आणि वडील आहे. त्याच्यावर केलेले सर्व आरोप आम्ही पुराव्यासह खोटे ठरवू. पहिली हिअरिंग संपली, पण लढाई आता सुरू झाली होती. घरी परतल्यावर मुलं अविनाशच्या भोवती बसली होती. त्यांच्या चेहऱ्यावर भीती होती. मोठा मुलगा हळू आवाजात म्हणाला की बाबा, आपण हरलो तर? अविनाश काही क्षण शांत राहिला, मग म्हणाला, आपण सत्याच्या बाजूला आहोत आणि सत्य कधीच हरत नाही. लहान मुलगा म्हणाला, आई परत येईल का? त्या प्रश्नाचं उत्तर अविनाशकडे नव्हतं. त्याने फक्त मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि शांत राहिला. दरम्यान रोहिणी तिच्या माहेरी होती. तिची आई तिला समजावण्याचा प्रयत्न करत होती की बाळा, अजून वेळ गेली नाहीये, परत जा, संसार वाचव, ती प्रेमाने म्हणाली. पण रोहिणी ऐकायलाच तयार नव्हती. आई तुला काहीच समजत नाही, मी खूप सहन केलं आहे, ती रागाने म्हणाली.
तिचे वडील बाजूला बसून ऐकत होते. त्यांनी फक्त एकच वाक्य म्हटलं, तू योग्य करते आहेस आणि मी आहे सोबत. त्या एका वाक्यानं पुन्हा तिचा हट्ट मजबूत झाला. केस पुढे चालू राहिली. अविनाशने पुरावे सादर करायला सुरुवात केली. त्याच्या ऑफिसचे रेकॉर्ड्स, लोकेशन, डिटेल्स, सहकाऱ्यांचे स्टेटमेंट सगळं काही स्पष्ट दाखवत होतं की तो ज्या वेळेला अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला गेला होता त्या वेळेला तो ऑफिसमध्ये किंवा घरीच होता. हळूहळू कोर्टात एक गोष्ट स्पष्ट व्हायला लागली. आरोप आहेत पण त्यामागे ठोस पुरावा नाही. न्यायाधीशांनी रोहिणीकडे पाहून विचारलं, तुमच्याकडे काही ठोस पुरावा आहे का? रोहिणी काही क्षण गप्प राहिली. तिच्या वडिलांनी तिला हलकं ढकललं. बोल. ती म्हणाली, मला खात्री आहे. न्यायाधीशांनी शांतपणे उत्तर दिलं, कोर्टात खात्री नाही, पुरावा लागतो. त्या क्षणी पहिल्यांदाच रोहिणीच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास थोडासा ढासळला. घरी परतल्यावर ती विचारात पडली होती. खरंच माझ्याकडे काही पुरावा आहे का? हा प्रश्न तिच्या मनात पहिल्यांदाच आला. पण लगेच तिच्या वडिलांचा आवाज की घाबरू नकोस, आपणच जिंकू, आणि पुन्हा तिचा हट्ट जागा झाला. दरम्यान मुलांनी एक निर्णय घेतला. एका रात्री दोघंही अविनाशजवळ बसले होते. मोठा मुलगा ठामपणे म्हणाला, बाबा आम्ही तुमच्या सोबतच राहणार. अविनाश आश्चर्यचकित झाला. आईसोबत नाही. लहान मुलगा म्हणाला, आई रोज भांडते, आम्हाला भीती वाटते, आम्ही तुमच्यासोबतच सेफ आहोत. त्या शब्दांनी अविनाशचे डोळे पाणावले. त्याने मुलांना घट्ट मिठी मारली. त्या क्षणी त्यानं एक निर्णय घेतला. आता मी फक्त स्वतःसाठी नाही तर माझ्या मुलांसाठी लढणार. त्याच्या डोळ्यात आता वेदना नव्हती तर एक निर्धार होता. आणि दुसऱ्या बाजूला रोहिणी अजूनही तिच्या वडिलांच्या शब्दांवर विश्वास ठेवून लढत होती. त्यांची केस आता हळूहळू निर्णायक टप्प्याकडे जात होती. प्रत्येक हिअरिंगसोबत वातावरण अधिक गंभीर होत होतं. कोर्टातले शब्द, वकिलांचे युक्तिवाद आणि सगळ्यांच्या नजरा, सगळंच रोहिणी आणि अविनाशच्या आयुष्याला नव्या दिशेनं ढकलत होतं. त्या दिवशी कोर्टात एक महत्त्वाचा पुरावा सादर होणार होता. अविनाशच्या वकिलाने शांतपणे सांगितलं की माननीय न्यायाधीश महोदय, आज आम्ही काही इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स सादर करणार आहोत जे या केसचं खरं चित्र स्पष्ट करतील. कोर्टात एक कुजबूज सुरू झाली. रोहिणीच्या चेहऱ्यावर थोडीशी अस्वस्थता दिसू लागली. तिचे वडील मात्र आत्मविश्वासाने बसले होते. वकिलाने पुढे काही कॉल रेकॉर्ड्स, ऑफिस एंट्री, लॉग्स आणि CCTV क्लिप्स सादर केले. त्या क्लिप्समध्ये स्पष्ट दिसत होतं की ज्या वेळेला रोहिणीनं अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता त्यावेळेला अविनाश ऑफिसमध्ये काम करत होता किंवा थेट घरी येत होता. न्यायाधीश शांतपणे सगळं पाहत होते. काही क्षणांनी त्यांनी रोहिणीकडे पाहिलं आणि विचारलं, या संदर्भात तुमचं काही म्हणणं आहे का? रोहिणीच्या ओठांवर शब्दच येत नव्हते. तिच्या मनात पहिल्यांदाच भीतीची एक लहर उठली. जर हे सगळं खरं असेल तर? तिच्या वडिलांनी हळू आवाजात सांगितलं की घाबरू नको, काहीतरी बोल. ती थोड्या अडखळत्या आवाजात म्हणाली की मला शंका होती. न्यायाधीशांनी ठाम आवाजात सांगितलं, शंका आणि आरोप यात फरक असतो. कोर्टात फक्त सत्य आणि पुरावाच महत्त्वाचा असतो. त्या एका वाक्यानं कोर्टात शांतता पसरली. त्या दिवशी पहिल्यांदाच रोहिणीच्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण झाला की मी खरंच चुकीचं करते का? घरी परतल्यावर ती खूप अस्वस्थ झाली होती. तिच्या मनात विचारांचा गोंधळ सुरू होता. तिने स्वतःला आरशात पाहिलं आणि काही क्षण स्वतःकडेच पाहत राहिली. मी कोण आहे आता? तीच रोहिणी जी कधी सगळ्यांची काळजी घ्यायची की ही नवीन रागाने भरलेली रोहिणी? तिच्या डोळ्यात पाणी आलं. इतक्यात तिचे वडील आत आले. त्यांनी विचारलं की काय झालं, इतकी शांत का आहेस? ती हळू आवाजातच म्हणाली की बाबा, जर तो खरंच निर्दोष असेल तर? तो माझ्यावरच प्रेम करत असेल तर? त्या प्रश्नानं काही क्षण शांतता पसरली. पण लगेच त्यांनी ठामपणे सांगितलं, हे सगळं त्याचं प्लॅन आहे. तू मागे हटू नकोस. प्रेम करत असता तर लगेच फ्लॅट नावावर करून दिला नसता का? त्या शब्दांनी पुन्हा तिच्या मनातला गोंधळ दाबला गेला. पण पूर्णपणे नाही. दरम्यान अविनाशच्या आयुष्यातही भावनांचा पूर होता. त्या दिवशी तो घरी आला तेव्हा मुलं त्याची वाट पाहतच होती. बाबा, आज काय झालं कोर्टात? मोठ्या मुलाने विचारलं. अविनाशनं हलकंसं हसतच सांगितलं, सत्य थोडं थोडं समोर येत आहे. लहान मुलगा म्हणाला, मग आई चुकीची आहे ना? त्या प्रश्नानं अविनाश काही क्षण गप्प राहिला. तो म्हणाला, आई चुकीची नाही, पण तिला चुकीचं समजून सांगितलं जात आहे. त्या उत्तराने मुलं थोडी शांत झाली. पण त्यांच्या मनातली पोकळी अजूनही होती. रात्री अविनाश एकटाच बसला होता. त्याच्या हातात जुन्या फोटोंचा अल्बम होता. त्यात त्यांचं आणि रोहिणीचा हसणारा चेहरा, मुलांचे लहानपणीचे फोटो, सगळं काही होतं. तो फोटो पाहताना त्याच्या डोळ्यात पाणी आलं. हे सगळं खरंच संपणार आहे का? त्यानं स्वतःलाच विचारलं. दरम्यान रोहिणीच्या आयुष्यात एक अजून मोठा धक्का येणार होता. पुढच्या हेअरिंगमध्ये अविनाशच्या वकिलाने एक नवीन साक्षीदार सादर करण्याची विनंती केली. न्यायाधीशांनी परवानगी दिली.
कोर्टात एक स्त्री आली. ती अविनाशच्या ऑफिसमधलीच सिनियर होती. तिनं स्पष्ट सांगितलं, अविनाश गेली अनेक वर्ष आमच्यासोबत काम करतोय. तो खूपच डिसिप्लिन आणि फॅमिली ओरिएंटेड आहे. आम्हाला कधीच त्याचं कुणासोबत काही चुकीचं वागणं दिसलं नाही. त्या साक्षीनं केसचे चित्र आणखीनच स्पष्ट झालं. रोहिणीच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आता जवळजवळ नाहीसाच झाला होता. त्या रात्री रोहिणीला झोप लागली नाही. डोळे मिटले की एक मागोमाग एक प्रसंग तिच्या डोळ्यांसमोर येत होता. अविनाशचं शांतपणे बोलणं, त्यानं केलेले समजावण्याचे प्रयत्न, मुलांचे रडणारे चेहरे आणि सगळ्यात जास्त कोर्टात ऐकलेले ते शब्द. शंका आणि आरोप यात फरक असतो. ती उठून बसली. घड्याळात पहाटेचे 3 वाजले होते. घरात सगळे झोपले होते, पण तिच्या मनात विचारांचं वादळ सुरू होतं. मी खरंच काय केलं? नवऱ्यावर संशय योग्य होतं का? बाबांचं ऐकून मी माझा संसार तर उद्ध्वस्त करत नाही ना? हा प्रश्न तिला सतावत होता. तिनं मागचे 20 वर्ष आठवले. लग्नानंतरचे ते सुंदर दिवस, सासूचं प्रेम, अविनाशची काळजी, मुलांचा जन्म, सगळं काही इतकं सुंदर होतं. मग अचानक हे सगळं कुठे हरवलं? तिच्या डोळ्यांत अश्रू आले. मीच सगळं बिघडवलं का? ती स्वतःलाच विचारत होती. इतक्यात तिच्या मनात एक आवाज आला, तिच्या वडिलांचा, की तू योग्य करतेस, तुझंच झालं पाहिजे सगळं. ती अचानक उभी राहिली. खरंच, तिने स्वतःलाच विचारलं. पहिल्यांदाच तिने त्या आवाजावर प्रश्न केला. आईने समजून सांगितलं तेही तिला आठवलं. बेटा, सासू सासरेही आई बाबांच्याच ठिकाणी असतात. तुझ्या भावाची बायको जर अशी वागली, आम्हाला घरातून काढून दिलं किंवा तुझ्या भावाला आमची काळजी घेऊ नको म्हणाली तर तुला कसं वाटेल? आणि आम्ही आई वडील गेलो की सगळं तर तुमचंच होतं. जावई खूप चांगले आहे, तू चूक केली संसार मोडून, तुझ्या बाबांचं ऐकून. विचार करता करता सकाळ झाली. रोहिणी शांतपणे बसली होती. तिचे वडील नेहमीप्रमाणे आत्मविश्वासाने बसले होते. आजची हेअरिंग महत्त्वाची आहे, ते म्हणाले. रोहिणी काही क्षण गप्प राहिली आणि मग हळू आवाजात म्हणाली, बाबा, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. ते तिच्याकडे पाहू लागले. तुम्ही मला जे सांगत आलात ते सगळं खरं आहे ना? त्याने माझा खरंच कल्याण होईल? ती थेट विचारते. त्यांना थोडा धक्का बसला. काय म्हणायचं आहे तुला? म्हणजे अविनाश खरंच चुकीचा आहे का? तिचा आवाज थरथरत होता. काही क्षण शांतता पसरली. मग त्यांनी थोड्या चिडलेल्या आवाजात सांगितलं, तुला अजूनही शंका आहे? इतकं सगळं झाल्यावर? रोहिणीच्या डोळ्यात पाणी आलं. कारण कोर्टात जे दिसतंय ते वेगळंच आहे बाबा. त्या वाक्याने वातावरण बदललं. त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास हलायला लागला. पण त्यांनी स्वतःला सावरत पुन्हा ठामपणे सांगितलं, कोर्टात काय होतं ते वेगळं आणि वास्तव्य वेगळं असतं. प्रॉपर्टी, पैसा, रुबाब महत्त्वाचा असतो. रोहिणीनं डोकं हलवलं. नाही बाबा, मला आता फरक कळायला लागलाय. कदाचित मीच चुकीचं वागत आहे. हा पहिलाच क्षण होता जेव्हा रोहिणीनं तिच्या वडिलांना विरोध केला. त्यांनी रागानेच विचारलं, म्हणजे तू माझ्यावर विश्वास ठेवत नाहीस? ती काही क्षण गप्प राहिली आणि मग म्हणाली, मी ठेवत होते, पण आता मला स्वतः विचार करायचा आहे. त्या शब्दांनी त्यांच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसू लागला. तुला जर माझं ऐकायचं नसेल तर तू तुझ्या मार्गाने जा. नको राहू माझ्या घरी. जा नवऱ्याकडे, ते जोरात म्हणाले. रोहिणी घाबरली, पण यावेळेस ती मागे हटली नाही. मी आधीच खूप काही गमावलं आहे बाबा, आता अजून नाही. त्या दिवशी कोर्टात रोहिणी शांत होती. पहिल्यांदाच ती वकिलांच्या मागे न बोलता स्वतः विचार करत होती. प्रत्येक पुरावा, प्रत्येक शब्द ती लक्ष देऊन ऐकत होती. अविनाश कोर्टात उभा होता, शांत पण ठाम. त्याच्या डोळ्यांत अजूनही राग नव्हता, फक्त एक वेदना आणि थकवा होता. त्या नजरेत रोहिणीला एक ओळखीचा माणूस दिसला, तोच अविनाश, जो कधी तिच्यावर खूप प्रेम करत होता. तिच्या डोळ्यांत अश्रू आले. हेअरिंग संपल्यावर ती बाहेर आली. काही क्षण ती तिथेच उभी राहिली. तिच्या मनात एकच विचार चालू होता की मी त्याच्याशी बोलायला हवं, पण धाडस होत नव्हतं. घरी परतल्यावर ती एकटीच बसली होती. तिनं मोबाईल हातात घेतला. अविनाशचा नंबर उघडला. काही क्षण ती स्क्रीनकडे पाहत राहिली. कॉल करावा का? तिच्या मनात प्रश्न होता. तिच्या डोळ्यांसमोर मुलांचे चेहरे आले. बाबा, आम्ही तुमच्यासोबतच सेफ आहोत. त्या शब्दांनी तिचं मन पूर्णपणे तुटलं. तिच्या हातातून मोबाईल खाली पडला आणि ती जोरात रडू लागली. त्या रडण्यात राग नव्हता, अहंकार नव्हता, फक्त पश्चाताप होता. त्या क्षणी तिने एक निर्णय घेतला. मी अविनाशला भेटणार. दुसऱ्या दिवशी सकाळी अविनाश ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता. दाराची बेल वाजली. त्यानं दरवाजा उघडला आणि समोर उभी होती रोहिणी. दोघंही काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले. ना शब्द होते, ना आवाज. फक्त 25 वर्षांचं नातं त्यांच्या डोळ्यांतून बोलत होतं. 20 वर्षांचं लग्न आणि 5 वर्षांची पहिली ओळख.
दारात उभी असलेली रोहिणी पाहून अविनाश काही क्षण स्तब्ध झाला. इतक्या दिवसांनी, इतक्या घटनांनंतर ती त्याच्यासमोर उभी होती. तिच्या चेहऱ्यावर तो जुना आत्मविश्वास नव्हता, ना राग ना हट्ट, फक्त थकवा, अपराधीपणा आणि काहीतरी हरवल्याची जाणीव स्पष्ट दिसत होती. अविनाशनं काही न बोलता बाजूला होत तिला आत येऊ दिलं. घरात प्रवेश करताच रोहिणीच्या नजरा इकडे तिकडे फिरू लागल्या. सगळं तसंच होतं, पण तरी काहीतरी खूप बदललं होतं. त्या घरात आधीसारखं उबदारपण उरलं नव्हतं. मुलं शाळेत गेली होती, त्यामुळे घरात फक्त दोघंच होते. काही क्षण पूर्ण शांतता पसरली. शेवटी रोहिणीनेच बोलायला सुरुवात केली. कसं आहेस? तिचा आवाज हळू आणि थरथरता होता. अविनाशनं तिच्याकडे न पाहताच उत्तर दिलं, ठीक आहे. ते उत्तर छोटं होतं, पण त्यामागे खूप काही दडलं होतं. पुन्हा शांतता. रोहिणीला शब्द सापडत नव्हते. इतक्या वर्षात ती पहिल्यांदाच इतकी गप्प झाली होती. मी बोलायला आले, ती कसाबसा म्हणाली. अविनाश हळू आवाजात म्हणाला की बोल. त्याचा आवाज शांत होता, पण त्यात अंतर होतं. रोहिणीनं खोल श्वास घेतला. मी जे काही केलं, जे आरोप केले ते सगळं. तिचा आवाज अडखळला. ती काही क्षण गप्प राहिली आणि मग डोळ्यात पाणी आणतच म्हणाली, ते सगळं चुकीचं होतं. बाबा जे सांगत होते ते मी करत होते. त्या शब्दांनी वातावरण जड झालं. अविनाश काही बोलला नाही. तो फक्त तिच्याकडे पाहत होता. त्या नजरेत प्रश्न होते. आता का? इतकं सगळं झाल्यावर? रोहिणीने त्याची नजर सहन केली नाही. मला उशिरा कळलं अविनाश, पण मला कळलं, ती रडत म्हणाली. अविनाश हळू आवाजात म्हणाला, काय कळलं? की तू कधीच चुकीचा नव्हतास. माझ्याशिवाय तुझ्या आयुष्यात कुणी दुसरी स्त्री कधीच नव्हती. आणि ती थांबली. मी सगळं बिघडवलं. त्या वाक्याने तिचं मन पूर्णपणे तुटलं. ती खुर्चीवर बसली आणि जोरात रडू लागली. अविनाश शांतपणे उभा होता. तो तिचं रडणं पाहत होता, पण त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना दिसत नव्हती, कारण त्यानं आधीच खूप काही सहन केलं होतं. काही वेळानंतर रोहिणी थोडी शांत झाली. ती म्हणाली, मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. मी माझ्या वडिलांचं ऐकलं. त्यांनी जे सांगितलं तेच खरं मानलं. अविनाशने पहिल्यांदाच थोड्या कडक आवाजात विचारलं, आणि मी कधीच तुझ्यासाठी महत्त्वाचा नव्हतो का? त्या प्रश्नानं रोहिणी स्तब्ध झाली. तिच्याकडे उत्तर नव्हतं. 20 वर्ष रोहिणी. अविनाश हळू आवाजात बोलायला लागला. 20 वर्ष मी एकच गोष्ट केली, या घरासाठी, या नात्यासाठी जगलो. त्याच्या आवाजात वेदना होती. मी कधी तुला कमी पडलो का? तो विचारतो. रोहिणी रडत डोकं हलवते. नाही. मग का? तो थेट विचारतो. हा तो प्रश्न होता ज्याचं उत्तर तिच्याकडे नव्हतं. काही क्षण शांतता. मग ती हळू आवाजात म्हणाली, कारण मी स्वतःवर विश्वास ठेवला नाही आणि तुझ्यावरही नाही. बाहेरचं ऐकत गेले. बाबा म्हणतील ते खरं समजून आपला संसार मोडला. त्या एका वाक्याने सगळं स्पष्ट झालं. अविनाश काही क्षण गप्प राहिला. मग तो म्हणाला, आणि आता सगळं तर संपलंच आहे, मग का आली पुन्हा? रोहिणीनं त्याच्याकडे पाहिलं. आता मला सगळं परत हवं आहे, ती हळू आवाजात म्हणाली. तू, मुलं, आपला संसार. अविनाशने डोळे बंद केले. काही क्षण तो काहीच बोलला नाही. त्याच्या मनात 20 वर्षांचे सगळे प्रसंग फिरत होते, आनंदाचे, दुःखाचे आणि अलीकडच्या वेदनांचे. इतकं सोपं नाही ते रोहिणी, तो शेवटी म्हणाला. त्या शब्दांनी तिचं मन पुन्हा तुटलं. मी प्रयत्न केला होता खूप वेळा, तो पुढे म्हणाला, तुला समजवण्याचा, हा संसार वाचवण्याचा. त्याच्या आवाजात थकवा होता. पण तू प्रत्येक वेळी दूर गेलीस. रोहिणी गप्प बसली. तिला आता प्रत्येक गोष्ट आठवत होती. त्याचे प्रयत्न, तिचं दुर्लक्ष, त्याची शांतता, तिचा राग. आता निर्णय फक्त माझा नाही आहे, अविनाश म्हणाला, माझ्या मुलांचाही आहे. त्या क्षणी रोहिणीला जाणवलं, ती फक्त नवऱ्यालाच नाही तर मुलांनाही गमावते. तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. मला एक संधी दे प्लीज, ती हात जोडून म्हणाली. अविनाशनं तिच्याकडे पाहिलं. त्याच्या नजरेत अजूनही काहीतरी होतं. राग नव्हता, पण पूर्ण माफीही नव्हती. आणि तिच्या डोळ्यात स्पष्ट पश्चाताप दिसत होता. संधी मिळते रोहिणी, पण विश्वास परत मिळवावा लागतो. त्या एका वाक्यानं रोहिणीला तिचा मार्ग समजला. तोच दरवाजाची बेल वाजली आणि अविनाशने दार उघडलं. समोर मुलं उभी होती, शाळेतून परतलेली, थकलेली, पण नेहमीसारखीच हसरी. पण आज घरात काहीतरी वेगळं होतं, जे त्यांनी दारात पाऊल ठेवताच जाणवलं. त्यांनी आत पाऊल टाकलं आणि त्यांच्या नजरा थेट सोफ्याकडे गेल्या. तिथे रोहिणी बसलेली होती. क्षणभर सगळं थांबलं. मुलांच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं. त्यांच्या डोळ्यात एकाच वेळी आश्चर्य, राग आणि वेदना दिसत होती. आई, छोट्या मुलाच्या तोंडून शब्द बाहेर पडला, पण तो आनंदाचा नव्हता, तो प्रश्न होता. रोहिणी उठली. तिच्या पायांना कंप सुटला होता. ती काही क्षण त्यांच्याकडे पाहत राहिली आणि मग हळू आवाजातच म्हणाली, कसे आहात बाळांनो? पण उत्तर आलं नाही. मुलं फक्त तिच्याकडे पाहत होती.
मोठा मुलगा पुढे आला. त्याचा आवाज शांत होता पण खूप काही सांगणारा. तू आत्ता का आलीस? त्या एका प्रश्नाने रोहिणीचं मन हादरलं. ती काही बोलू शकली नाही. जेव्हा आम्हाला तुझी गरज होती तेव्हा तू नव्हतीस इथं. तो पुढे म्हणाला. आता अचानक का आठवलं तुला माझ्या बाबांचं घर? रोहिणीच्या डोळ्यांत अश्रू आले. मी चूक केली बाळा, ती रडत रडत म्हणाली. खूप मोठी चूक, आणि त्याची शिक्षा आम्ही का भोगायची? मुलगा थेट म्हणाला. उद्या जाऊन माझं लग्न झालं. माझीही बायको मला माझ्या आईबाबांपासून दूर राहा म्हणाली आणि तिचं ऐकून मी राहिलो तर तुला कसं वाटेल? तुझं माहिती नाही, पण मी माझ्या बाबांना सोडून कधीच राहू शकणार नाही. आणि लग्न तर आता विषयच नाही. त्या शब्दांनी वातावरण पूर्ण शांत झालं. अविनाशही काहीच बोलला नाही. तो फक्त सगळं ऐकत होता. लहान मुलगा हळू आवाजात म्हणाला की आई, तू आम्हाला का सोडलंस? त्या वाक्यात राग नव्हता, फक्त दुःख होतं. रोहिणी गुडघ्यांवर बसली. ती हात जोडून म्हणाली, मला माफ कर बेटा, मी चुकीचे होते. मला परत येऊ द्या, मी सगळं ठीक करेन. पण मुलं गप्प होती. काही क्षणांनी मोठा मुलगा म्हणाला, माफी मागणं सोपं असतं, पण विश्वास परत आणणं खूप कठीण असतं आई. हे वाक्य ऐकून अविनाशने डोळे खाली केले, कारण तेच शब्द त्यानेही काही वेळापूर्वी बोलले होते. आम्ही तुला थांबवणार नाही, मुलगा पुढे म्हणाला. पण लगेच सगळं पूर्वीसारखं होईल असंही नाही. रोहिणीच्या डोळ्यांत आशेचा एक छोटासा किरण दिसला. लहान मुलगाही लगेच म्हणाला, तुला परत यायचं असेल तर आधी सिद्ध कर की तू खरंच बदलली आहेस. रोहिणीने त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न केला, पण तिचा मुलगा थोडं मागे सरकला. त्या छोट्याशा हालचालीनं रोहिणीचं हृदय तुटलं. अविनाश पुढे आला. तो शांतपणे म्हणाला, रोहिणी, इथे राहायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेव. आपला घटस्फोट अजून सुरू आहे कोर्टात, आणि हे घर आता फक्त तुझं नाही, हे माझ्या मुलांचं आहे, माझ्या आईवडिलांचं आहे. रोहिणीनं मान हलवली आणि डोळ्यांत पाणी आणून ती दबक्या पावलांनी तिथून निघाली. लग्नानंतर मुलीसाठी माहेर नाही तर सासरच खरं तिचं घर बनतं. संसार हा विश्वासावर उभा असतो. तो कुणाचा ऐकून उद्ध्वस्त करायचा नसतो. तिने प्रेमविवाह केला होता, पण तिच्या वडिलांना तो कधीच मान्य नव्हता, आणि म्हणूनच त्यांनी वारंवार तिचा संसार मोडण्याचा प्रयत्न केला. तिच्या मनात संशय निर्माण केला. पण आज तिचे डोळे उघडले होते. तिला जाणीव झाली होती की नवऱ्याचं घरच आपलं खरं घर असतं, आणि त्याच्याशिवाय आयुष्याला काहीच गोडी राहत नाही. मुलं आणि नवरा हाच तिचा खरा संसार आहे हे तिला उशिरा का होईना पण समजलं. बापाचं ऐकून तिनं मोठी चूक केली हेही तिने मनापासून मान्य केलं. पण आता प्रश्न असा आहे की या सगळ्यानंतर तिला नव्यानं एक संधी द्यावी का? मुलांनी आणि नवऱ्यानं तिच्यावर पुन्हा विश्वास ठेवावा का? तुम्हाला काय वाटतं? 20 वर्षांचा संसार फक्त बापामुळे मोडेल की अजूनही टिकायला हवा? हे नक्की खाली कॉमेंटमध्ये सांगा. मित्र आणि मैत्रिणींनो, लग्नानंतर आई वडील आपल्या मुलीची काळजी घेतात, तिच्याशी बोलतात, हे नक्कीच प्रेमाचं लक्षण आहे. पण जेव्हा हेच फोन, हेच सल्ले आणि हेच हस्तक्षेप तिच्या संसारात शंकेचं बी पेरायला लागतात, तेव्हा हळूहळू त्या नात्यात विष कालवायला सुरुवात होते. अनेक वेळा आईवडील नकळतपणे मुलीच्या मनात नवऱ्याबद्दल गैरसमज निर्माण करतात. छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या करून सांगतात, आणि मुलगीही भावनेत वाहून जाऊन स्वतःचा संसार धोक्यात घालते. खरं तर लग्नानंतर मुलगा असो किंवा मुलगी, दोघांवरही समान जबाबदारी असते. मुलाने सून म्हणून आलेल्या मुलीला समजून घ्यावं, तिचा सन्मान करावा, आणि मुलीनेही सासरचं घर आपलं मानून नवऱ्याच्या सोबत उभं राहून संसार जपावा. प्रत्येक गोष्टीत माहेरचं ऐकणं किंवा सासरचं ऐकणं यापेक्षा योग्य काय आहे हे समजून निर्णय घेणं महत्त्वाचं असतं. कारण संसार हा दोघांचा असतो, बाहेरच्या लोकांच्या शब्दावर चालणारा नसतो. आज अनेक संसार फक्त या अनावश्यक हस्तक्षेपामुळे तुटताना दिसतात. म्हणूनच एकच गोष्ट लक्षात ठेवायला हवी, आईवडिलांचं स्थान आयुष्यात खूप मोठं आहे, पण संसार टिकवायचा असेल तर निर्णय नवरा बायकोनेच एकत्र घेणं गरजेचं आहे. नाहीतर गैरसमज, अहंकार आणि इतरांच्या बोलण्यामुळे सुंदर नातेसंबंध तुटायला वेळ लागत नाही. बाकी स्टोरी आवडली असेल तर लाईक नक्की करा, आणि रोहिणीला एक चान्स मिळावा का, एक संधी मिळावी का, कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.